आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पुण्यातल्या बातमीवर जाणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळणार आहे। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते। आज त्यांना डिस्चार्ज मिळतो। रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर परवेज ग्रँट यांनी ही माहिती दिली आहे। शरद पवारांना छातीमध्ये इन्फेक्शन झालं होतं आणि त्या कारणास्तव त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते। डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलेला होता। गेल्या काही दिवसांपासून त्यांना आरामाची गरज होती, मात्र दगदग होत होती। त्यांना पुरेसा असा आराम मिळत नव्हता आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांना आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, साधारण पवारांना किती वाजता डिस्चार्ज मिळेल आणि सध्या पवारांची प्रकृती कशी आहे? खरं तर छातीमध्ये इन्फेक्शन जे आहे ते शरद पवारांना झालेलं होतं आणि या इन्फेक्शनमुळे शरद पवारांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन ऍडमिट केलेलं होतं आणि त्यानंतर आता शरद पवारांना आज 5 दिवसानंतर डिस्चार्ज मिळतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवार आता थोड्याच वेळामध्ये रुग्णालयातून बाहेर जे आहेत ते येणार आहेत। खरं तर डॉक्टर परवेज ग्रँट यांच्या माध्यमातून थोड्या वेळापूर्वी जे आहे ती या सगळ्याबाबत माहिती देखील देण्यात आलेली आहे। त्यांनी सांगितलं आहे की छातीमध्ये कफ जो आहे तो पवारांना झालेला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बोलताना किंवा श्वास घेताना त्रास जो आहे तो त्यांना होत होता आणि याच कारणासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता छातीतलं इन्फेक्शन जे आहे ते पूर्णपणे बरं झालेलं आहे अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये शरद पवारांना रुग्णालयातून जे आहेत ते डॉक्टर सोडणार आहेत। त्यानंतर पुढचे काही दिवस म्हणजे 5-6 दिवस जे आहेत ते शरद पवारांना घरीच विश्रांती करण्याचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांनी दिलेला आहे। जास्त लोकांच्या संपर्कामध्ये न येण्याचा देखील सल्ला पवारांना जो आहे तो डॉक्टरांनी दिलेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये 2 दिवस कदाचित मोदी बागेतल्या त्यांच्या निवासस्थानी शरद पवार राहतील आणि त्यानंतर मुंबईकडे ते रवाना होतील। परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की त्यांना थोड्याच वेळामध्ये डिस्चार्ज जो आहे तो आता डॉक्टरांकडून दिला जाईल आणि त्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे अगदी रुग्णालय प्रशासन असेल, त्यांचे स्वतःचे बॉडीगार्ड्स असतील, हे देखील खाली आलेले आहेत आणि आता अगदी काही मिनिटांमध्ये त्यांना जो आहे तो रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना घरीच सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे की घरीच विश्रांती घेण्यात यावी, घरीच त्यांनी थांबावं, जास्त लोकांच्या संपर्कामध्ये येऊ नये किंवा प्रवास जो आहे तो टाळावा अशा प्रकारचा सल्ला डॉक्टरांकडून दिलेला पाहायला मिळतोय। आपण हे पाहतोय, आता ही दृश्य सध्या पाहतोय। पवार रुबी रुग्णालयामधून बाहेर आलेले आहेत। थोडे दिवस ते पुण्यातल्या मोदी बागेमध्येच राहणार आहेत। तिथल्या निवासस्थानी ते आराम करतील। शरद पवारांना डिस्चार्ज मिळतोय, आपण ही दृश्य पाहतोय। पवार रुबी रुग्णालयाबाहेर आलेले आहेत। मी पुन्हा एकदा जाणार माझा सहकारी रोहन कदमकडे। रोहन, सध्या पवारांना डिस्चार्ज मिळालेला आहे। मोदी बागेमध्ये ते पुढचे काही दिवस आराम करणार आहे। साधारण रुबी रुग्णालयामध्ये आता पवारांच्या घराण्यातलं कोण कोण आलंय? खरं तर आपण आता ह्या दृश्यांमध्ये पाहतोय की तोंडाला मास्क लावून जे ते पवार साहेब बाहेर येत आहेत आणि आता त्यांना गाडीमध्ये जे आहे ते बसवलं जातंय। आपण ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की शरद पवार यांना रुग्णालयातून रुबी हॉल क्लिनिक मधून जो आहे तो डिस्चार्ज मिळाला आहे। खरं तर 4-5 दिवसांपूर्वी पवारांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांना इन्फेक्शन झालेलं होतं। अगदी तोंडाला मास्क जो आहे तो पवारांनी आता लावलेला पाहायला मिळतोय, कारण का त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला जो आहे तो दिलेला आहे। पवार कुटुंबातून म्हणलं तर सुप्रिया सुळे तर पुण्यामध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे की अधिवेशन असल्या कारणाने त्या पुण्यामध्ये नाहीयेत। पवार कुटुंबातील इतर सदस्य आहेत, प्रतिभा काकी, काही दिवसांपासून काही महिन्यांपासून आपण सातत्याने पाहतोय की शरद पवारांसोबत त्या कायम प्रत्येक प्रवासामध्ये असतात आणि आताच्या घडीला आपण पाहतोय की त्यांना गाडीमध्ये जे आहे ते बसवलं जातंय, कारण का मागील 5-6 दिवसांपूर्वी त्यांना छातीमध्ये कफ झाला होता, इन्फेक्शन झालं होतं आणि या कारणामुळे त्यांना जे आहे ते रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता गाडीमध्ये बसून त्यांची गाडी जी आहे ती मोदी बागेकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण शरद पवारांना छातीमध्ये मोठं इन्फेक्शन जे आहे ते झालेलं होतं, कफ झालेला होता आणि अजित पवारांच्या अकाली निधनामुळे त्यांना जे आहे ते मोठा देखील धक्का बसलेला होता आणि या सगळ्यामुळे कार्यकर्ते असतील किंवा इतर लोक असतील हे सांत्वनपर भेट घेण्यासाठी सातत्याने पवारांकडे येत होते। त्यामुळे त्यांनी मुंबईमधून पुन्हा एकदा पुण्यामध्ये आणि बारामतीमध्ये जाण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला होता आणि आता
आपण सध्याच्या घडीचे दृश्य पाहतोय की त्यांना गाडीमध्ये बसून त्यांना त्यांच्या घराकडे म्हणजेच मोदी बागेकडे नेण्यात आलेलं आहे, कारण का घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण काही दिवसांपासून पाहत होतो की वेगवेगळे उत्तरं जी आहेत ती त्यांना द्यावी लागत होती, कारण ज्या पद्धतीने अजित पवारांचं अकाल निधन झालेलं होतं त्यानंतर मोठा पेच प्रसंग जो आहे तो निर्माण झालेला होता आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती काहीशी आपल्याला बिघडलेली पाहायला मिळत होती आणि आता शरद पवार जे आहेत ते रुग्णालयातून बाहेर आलेले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून घरी जे आहे ते उपचार घेण्यासाठी किंवा घरी राहण्याचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांकडून दिलेला आहे आणि आता शरद पवार पुढचे काही दिवस पुण्यातील त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी विश्रांती घेतील, त्यानंतर कदाचित ते बारामती किंवा मुंबईच्या निवासस्थानी जाऊन विश्रांती घेतील अशा प्रकारची शक्यता आहे। परंतु सध्या पवारांची गाडी जी आहे ती पुण्याच्या त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाताना आपल्याला पाहायला मिळते, कारण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बोलताना किंवा इतरांशी संवाद साधताना त्रास होत होता, कारण का छातीमध्ये कफ इन्फेक्शन जे आहे ते झालेलं होतं। सुप्रिया सुळे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण सुप्रिया सुळे दिल्लीवरून मुंबईमध्ये आले होते आणि त्यानंतर पुण्यामध्ये ज्या आहेत त्या देखील आलेल्या होत्या आणि सुप्रिया सुळे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे देखील त्यांच्या समवेत आहेत आणि हा डिस्चार्ज जो आहे तो सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून पवारांना घेतलेला पाहायला मिळतोय आणि मोदीबागेतील निवासस्थानी आता सुप्रिया सुळे, शरद पवार हे सगळेजण जे आहेत ते सध्याच्या घडीला निघालेले आहेत। प्रतिभा काकी गाडीमध्ये पाहायला मिळत आहेत, प्रतिभा काकी देखील पवारांसोबत आहेत आणि हा सगळा मोठा पेच प्रसंग जो आहे तो पवार कुटुंबियांवरती ओढवलेला होता आणि त्यानंतर आता पवार स्वतः जे आहेत ते गाडीमध्ये बसून त्यांच्या निवासस्थानी दाखल होतील। साधारणतः 4 ते 5 दिवस जे आहेत ते कुठल्याही पद्धतीने लोकांमध्ये जाऊ नका, घरात आराम करा अशा प्रकारचा सल्ला डॉक्टरांच्या वतीने जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि आता शरद पवार त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाकडे रवाना झालेले पाहायला मिळत आहेत। पण रोहन, या सगळ्या एकंदरीतच ज्या काही घडामोडी आतापर्यंत घडलेल्या होत्या त्या धक्क्यातून सध्या पवार सावरलेले दिसत नाहीयेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना आता जे आजारपण झालेलं होतं यातून पवार आता तसं बऱ्यापैकी ते उभे राहिलेत का? काय वाटतं त्यांची एकंदरीत बॉडी लँग्वेज बघून? खरं तर मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की ज्या पद्धतीने अजित पवारांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पेच प्रसंग जे आहेत ते निर्माण झालेले होते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवारांची भूमिका जी आहे ती अतिशय महत्वाची होती। अतिशय शांतताने आणि संयमाने ही सगळी परिस्थिती जी आहे ती शरद पवारांनी सगळी दाखल झालेली पाहायला मिळत होती आणि हाताळलेली देखील होती आणि आपण पाहिलं की सगळ्यांसोबत बोलणं असेल, संवाद ठेवणं असेल किंवा सगळे निकटवर्ती असतील त्यांना मोठा धीर देणं असेल, हे सगळं काम जे आहे ते पवारांनी इतक्या दिवसांमध्ये केलेलं होतं आणि वय जसं वाढतं तसं अनेक आजार असतील किंवा अनेक संकट जे आहेत ते समोर येत असतात आणि अशा देखील काळामध्ये ही सगळी परिस्थिती हाताळताना शरद पवारांना आपण काही वर्षांपासून पाहतोय की शरद पवारांचे पाय जे आहेत ते सातत्याने सुचतात, कारण का त्यांना उभं राहणं असेल किंवा चालणं असेल ते काहीसं कठीण जातं, त्यामुळे सातत्याने चालताना देखील त्यांना जो आहे तो सहकार्यांचा आधार घ्यावा लागतो आणि यामुळे कार्यकर्त्यांसोबत बसणं उठणं असेल किंवा जे काही सांत्वनपर भेटीगाठी व्हायच्या या सगळ्यांना भेटणं ही मोठी जबाबदारी शरद पवारांवरती होती आणि ही जबाबदारी त्यांनी अतिशय सुंदरपणे हाताळलेली आपल्याला पाहायला देखील मिळालेली होती। मग बारामतीतील निवासस्थान असेल किंवा अजित पवारांचं सहयोग बारामतीतील निवासस्थान असेल त्या ठिकाणी जाऊन पण सांत्वनपर भेटी शरद पवारांनी घेतल्या होत्या। अगदी पाय जो आहे तो जास्त सुजत होता, बोलताना त्रास होत होता, कारण का छातीमध्ये कफ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता, खोकला शरद पवारांना खूप येत होता आणि या सगळ्यामुळे शरद पवार जे आहेत ते डिस्टर्ब कुठेतरी खरं राहून एकंदरीतच त्यामुळे आता सर्व पार्श्वभूमीवरती आता नेमकं पवार कधीपर्यंत राजकारणामध्ये सक्रिय होतात पुन्हा एकदा हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।